नमस्कार सर्वांना. तर मी आशा, माझ्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. आशा करते सर्वजण स्वस्त असतात, मस्त असतात, मजेत असतात. सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. प्रत्येक दिवस आनंदात जगा, कारण आयुष्यात कधी कोणता दिवस शेवटचा असेल सांगता येत नाही. कारण आज श्रद्धा बोलली की बिर्याणी करतं. मग चिकन आणलं, अर्धा किलो चिकन आणलं, पावशेरची सुकी भाजी केली आणि पावशेरचं आपली बिर्याणी बनवली छानपैकी. तर आता व्हिडिओ वेगळे येत असेल, कारण की पहिले जिथं राहायचो तिथे रूम खूप छोटा होता. तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल, माझ्या जुन्या व्हिडिओमध्ये जाऊन बघा. आणि कसं पाहुणे रावळे आले तर जागा पण नसायची, 2 जणं बसले तरी पण काही जणांना बाहेर बसावं लागायचं. आता इथे 2 रूम आहेत, तिथे सिंगल रूम होता. तरी पण त्या सिंगल रूममध्ये मी 6 वर्ष राहिले, कारण परिस्थिती माणसाला सगळं काही शिकवत असते. तर तिथे राहिलो तर पाहुणे रावळे यायचे, जागा पण नसायची. आणि कारण पण असं होतं, ते मालकावर थोडी खडखड झाली. आता जे मालक होते ते पुण्याचे होते, पण ते तिथंच राहायचे, ते आजोबा आणि त्यांची मुलं आणि भाई सून आणि ते पुण्याला राहायचे. तर काही सण वगैरे असला आम्ही त्यांना ताट करून द्यायचो. पण एक दिवस काय झालं, अचानक शेजारीचा मुलगा राहत होतो, ते मुलांनी काहीतरी खोड केली, टाकीला दगड वगैरे मारला. तर तिथे श्रद्धा उभी होती. त्यांना वाटलं श्रद्धानेच हे केलं. आणि मेन म्हणजे ते जे भाडोत्री होते ना, त्यांना आम्हीच आणलेलं होतं. त्याच्यामुळे ते डायरेक्टली श्रद्धालाच बोलायला लागले, तुम्हीच आणलं, असं तसं नुकसान झालं असतं असं बरोबर करायला लागले. पण चला, मोठे आपल्या वडिलांसारखे आजोबासारखे आहेत, बडबड केली तर काही प्रॉब्लेम नाही. पण त्यांनी श्रद्धाला शिवी दिली होती. मग मला आला राग. श्रद्धा आली, मला घरी येऊन सांगितलं. मी गेले त्यांच्याकडं विचारायला की तिला शिवी का दिली तुम्ही. आता त्यांना काय वाटलं, ही भांडायलाच आले माझ्याकडं. तर तिला डायरेक्ट म्हटले, रूम खाली करा, जा इथून. तर अक्षरशः मला टचकन डोळ्यात पाणी आलं. स्वतःचं घर असं तर कशी कोणाशी बोलायची ताकद नसती झाली की जा इथून म्हणून. पण असं असतं, भाडोत्री घर मारल्यानंतर खूप ऐकावं लागतं. आणि काय असतं, थोडे आपले प्रॉब्लेम असल्यानंतर लोकंसुद्धा फायदा घेतात. फायदा म्हणजे असा, कोरोना काळ होता तेव्हा थोडंसं भाडं थकलं होतं, त्यामुळे त्यांना वाटायचं हे देतात का नाही देतात. कारण आता तो काळच असा होता की तेव्हा म्हणजे पोटभरायचीसुद्धा अवघड परिस्थिती होती, सगळे घरात होते, त्यामुळे थकलं होतं. त्यामुळे सुद्धा ते बडबड केली, पैसे ठेवा जा, रूम खाली करा. त्यामुळे रूम चेंज केला मी. असं असतं, कोणाला किती जीव लावला ना काही उपयोग नसतो. आता ते एकटेच होते, सगळं चांगलं होतं, कोट्यवधी प्रॉपर्टी होती, पण शेवटी पैसा आपल्याकडे भाडं होतं, त्याच्यामुळे त्यांची भाडं केलं होतं, त्यामुळे त्यांची बोलायची हिंमत झाली. असं असतं, त्यामुळे स्वतःचं घर पाहिजे. चला आता मग या जेवण करायला. आपला व्हिडिओ कसा झाला आहे कमेंट करून नक्की सांगा. आता श्रद्धा करत आहे जेवण. तिला विचारलं कसं झालं आहे, ती म्हटली छान झाले. तर अजून मला पण करायचं होतं जेवण, साईला पण डब्बा द्यावा लागेल हॉस्पिटलला. तर असं असतं. चला, आपण आपलं चांगलं काम करत राहायचं. देव कुठे नाही कुठे असतोच. कधी ना आयुष्यात होईलच स्वतःचं घर. फक्त चांगलं, कोणाचं वाईट करायचं नाही, वाईट चितायचं नाही. तर व्हिडिओ कसा झाला आहे कमेंट करून नक्की सांगा. चॅनल होते नवीन असं सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद. बाय बाय. मस्त का, स्वस्त राहा आणि काळजी घ्या आणि माझे व्हिडिओ बघत राहा.